मॉर्निंग. चला सकाळी सकाळी काय चॉकलेट. त्रिशा चॉकलेट देते पूर्वाला. चला आत्ताच आमचा ब्रेकफास्ट झाला आणि पूर्वा आत्ता उठली आहे. ही सकाळी उठून लवकर ह्यांचा खेळ सुरू आहे. एक्सबॉक्स. चला एनर्जी पाहिजे ना. इट. मुलाशी एक्सबॉक्सवर गेम खेळतात ना, मला कधी कधी छान वाटतं आणि मी त्यांना म्हणजे रागवतही नाही. कारण पावसाळ्याच्या दिवसात काय होतं माहिती आहे का, प्लेग्राऊंड किंवा आउटसाईड ॲक्टिव्हिटी आहेत ना त्या सगळ्या बंद होऊन जातात. प्लेग्राऊंडला एकतर मॉस्किटो खूप असतात आणि पाणीही पावसामुळे साचलेलं असतं. स्लाईड वगैरे करता येत नाही आणि बायसिकल राईडसुद्धा कमी होऊन जाते. उन्हाळ्याच्या दिवसात कसं स्विमिंगला जाणं किंवा इतर ॲक्टिव्हिटी खूप होत असतात. म्हणजे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी सुरूच असतात त्यांच्या आणि स्क्रीनिंग वगैरे फार कमी असतं उन्हाळ्यात. पण आता ना पावसाळ्यात स्क्रीनिंग खूप होतं ना आणि आयपॅड वगैरे सारखं घेऊन बसण्यापेक्षा मला असं वाटतं ना की ते एक्सबॉक्सवर गेम खेळतात ना खूप छान आहे. आणि ते इतके बॉडी ॲक्टिव्हिटी असतात ना या गेममध्ये सुद्धा, ते घामानं भिजतात आणि मला असं वाटतं की येस त्यांची एक्सरसाइज झाली बाबा घरच्या घरी. सही वीकडेजमध्ये मुलं बिझीच असतात, स्कूल असतं, ट्युशन असतं, पण विकेंडला मात्र हे मला खूप छान वाटतं. जेव्हा नाही खावा. फ्रेंड्स, तर माझा इथं स्वयंपाक रेडी आहे. आज स्वयंपाकामध्ये बनवलेली आहे अशी ही छान अशी एग करी आणि त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे चपात्या बनवलेल्या आहेत. आता अंड्याचा रस्सा आहे म्हणल्यानंतर लिंबू आणि कांदा आलाच. लिंबू चिरलेत, कांदा चिरलेला नाहीये कारण तो एका बुक्कीत टेंगुळ म्हणजे एका बुक्कीत फोडून खाणार आहे आम्ही. कारण छोटे कांदे आहेत ना, म्हणून म्हटलं की आज ना कांदा न चिरताना फोडून खावा. येस. आणि आज 2 लिटर दूध घेतलेलं आहे कारण संध्याकाळी मे बी खीर बनवेन. सो येस. तर मुलांसाठी अंडाकरी बनवली आहे, त्यामुळे फारशी तिखट बनवलेली नाही आहे. मी आज अंडाकरी खाणार नाही आहे, माझ्यासाठी सेपरेट थोडीशी डाळ मी बनवली आहे. आणि दाबून पण फोडता येते. दाखव. छोटा आहे म्हणून, नाहीतर 2-3 बुक्क्या मारायला लागतात मोठा कांदा असला तर. हा फोडा. आवाज आला. येस. बुक्की टेंगूळ नाही बरं का, दाबून फोडलेला आहे कांदा. काय सांगितलं, मोठा असला की मग तसं फोडायला लागते. 2-3 टिंग टिंग अशा मारायला लागतात. थांब जरा उचल. 1 2 3 गो. बघ इथं काय येस. पूर्वा ना आठवडा झालं मैदान म्हणत होते. ग्रोसरीला मी किती वेळा गेले, मैदा सोडून सगळ्या गोष्टी भरभरून आणल्या. ऐक ना, 2 वेळा ग्रोसरी भरून झाली. ओके 4 वेळा गेले. हा. आणि आणते म्हणलं खरं, मी नाही म्हणलं नव्हतं पण विसरत होतं. बरोबर तेच स्किप व्हायचं. का माहितीये का, मैदा थोडा आपण कमीच खातो ना ग, त्यामुळं हा तू बेकिंग साठी वापरते, केक किंवा मफिन काय कुकीज वगैरे साठी, त्यामुळे तुझ्या लक्षात राहतं ग. मी वापरलं की माझ्या लक्षात राहतं. येस. सो डाडाला आता मी अंडी, केळी आणि तुझ्यासाठी खास मैदा आणायला पाठवलं होतं. आणि इथं आज भात नाही केलेला, चिरीमिरी खाऊनच खूप पोट भरलंय. ए या जेवा. काढ माझे काळजी नाहीच. हे काय बघू तर दे. सगळं बंद करायचं नाही. येस. तसं हात काढ डोक्याचा आणि एक्सप्लेन कर. कोण करणार आहे, काय ठेवणार आहे. 3 2 ओके 1 गो. कुठे आपणच ठेव.
ओमकार मी ओपन करायच्या आधीच नाही डू इट ओमकार अगेन. नो हाय ओमकार परत थांब परत बंद. हाव थांब. आय वांट टू विन अगेन. नाही विन नाही, तू बंद करते, आम्ही देतो तुला कार्ड आहे नाही का. नो वी वोंट फाइंड, दिस इज रैंडम, आई डोंट नो व्हाट्स बिहाइंड इट. ओके when I say go. ठेवलं काय. हां 3 2 1 go. हे बघ. अरे थांब. लिटरली वेर इज द टंग. त्रिशाचं डन झाले, ओमकारचं डन झाले, मी आणि तन्वी राहिलोय. Why do you take so long to say Tanvi? Because I'm thinking. Literally, what? That's not good. Shit. मी फक्त आईचं तिकडे कसं आहे वाढे असं होतं का. पूर्ण तर करू द्या, थांबा जरा. अशा पद्धतीनं मी शेवटी आलेले आहे. पहिला त्रिशाचं झालं, नंतर ओमकार, परत. ओके 3 2 1 go. आता इझी. कमॉन. तू पण झालं. अरे वा. मी हे बघेपर्यंतच ह्यांचं होतंय, म्हणजे किती मुलं फास्ट आहेत. आता लास्ट राऊंड. Winner gets a chocolate. तेच खायला सकाळपासून. 3 2 1 go. इझी आले आता ते. कमॉन. फर्स्ट. ओ माय गॉड, अगेन ओमकार झाला. मी पण झाला. I'm gonna go get my chocolate. तर ना असा एक गेम घेतला होता ओमकारला. भाऊबीजच्या वेळेला पूर्वानं ओमकारसाठी दिला होता आणि खूप भारी आहे. 4 प्लेयर, म्हणजे जास्तीत जास्त 4 प्लेयर खेळू शकतो आणि 2 मध्ये. आणि इंटरेस्टिंग आहे, जसे ब्लॉक्स असतात आणि त्याचं चित्र तयार करायचं असतं. कार्ड आहे. Can we do one last round? वन लास्ट राउंड. चलो. Oh my god. Why won't you win once? Oh my god. तर बघ. But I actually made different 4-player games. I made this. Okay, want to play? This is 4-player game. First, second, third. ओके. ओमकारनं ना आयपॅडवर एक छान गेम बनवली आहे. In Scratch. तर ओमकारनं स्वतः स्क्रॅचपासून ना कोडिंग करून छोटीशी एक गेम बनवलं आहे त्याच्या आयपॅडवर. आणि फ्रेंड्स वगैरे घरी जेव्हा येतात ना, तर तो त्याबरोबर खेळत असतो. म्हणजे एवढ्या लहान वयात कोडिंग करून छोटासा गेम स्वतःच्या आवडीने बनवून त्यावर खेळणं म्हणजे खूप कौतुकाचंच आहे. डॅडाला तेच सांगतोय तो की मीही कोडिंग करून गेम बनवला आहे, कारण डॅडाही सॉफ्टवेअर इंजिनियर आहे नाही का. ॲक्च्युली खरं सांगू का, या जनरेशनमध्ये आणि आमच्या जनरेशनमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यांचं थिंकिंग वेगळं आहे. खूप फास्ट ही जनरेशन आहे. आणि जनरेशन ह्या मुलांची तर ठीक आहेत, हे लहान आहेत, पण अगदी 10-10 वर्षानं म्हणजे वेगळ्या गोष्टी पाहायला मिळालेल्या आहेत. आत्तापर्यंत आम्ही पाठीमागं वळून जेव्हा पाहतो तेव्हा असा विचार करतो, अरे बापरे, आपल्या वेळेला मोबाईल फोनसुद्धा नव्हता. कॉईन बॉक्सवरून आम्ही फोन करायचो वगैरे. आमच्या लहानपणी मोबाईल फोन नव्हता, मग कम्प्युटर वगैरे तर खूपच दूरची गोष्ट नाही का. पण ही मुलं काय म्हणाल, आयपॅड, फोन, नवनवीन टेक्नॉलॉजी, यांना जन्म झाल्यापासूनच सगळं येतं असं वाटतंय. पण खरं सांगू का, एक गोष्ट मनापासून सांगते, आपण नेहमी आपल्या मुलांना रागवत असतो की खूप स्क्रीनिंग करतात, TV बघतात, आयपॅड घेऊन बसतात. आपण ते काय करतात ना याच्यावर सुद्धा आपण लक्ष ठेवलं ना, आपल्याला कळायला लागतं ते खरंच स्क्रीनिंग करतात का, काय वेगवेगळ्या गोष्टी ते शिकतायत. आणि ते बघून आपण त्यांना मोटिवेट केलं तर झालं. प्रत्येक वेळेला आमच्या वेळेला असं होतं म्हणून तुम्ही सुद्धा त्याच गोष्टी करायला पाहिजे, अशा गोष्टी थोपवणं मला तर काही बरं वाटत नाही.
आणि पालक म्हणून ना आपल्याला दोन्ही गोष्टीचा विचार करायला लागतो नाही का. मुलं बिघडणार तर नाहीत ना टी व्ही बघून असंही वाटतं, आणि कधी कधी वाटतं की मैदानी खेळही खेळायला पाहिजे. आणि ह्या दोन्ही गोष्टी बॅलन्स करता करता नाकी नव येतं. जसं की ओमकारला स्विमिंगला घेऊन जाणं, प्लेग्राऊंडला घेऊन जाणं, त्याच्यानंतर त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी आवडीच्या असतात ना, एक्सबॉक्सवर खेळणं वगैरे किंवा आयपॅड बघणं, टी व्ही बघणं, हे सुद्धा मॅनेज करावं लागतं. नाही तर अचानक मुलांना ह्या सगळ्या गोष्टी बंद केल्या ना ते पण फ्रस्ट्रेट होतात, चिडचिडी व्हायला लागतात नाही का. आणि त्यातून होमवर्क असतो, शाळा असते, ट्युशन असते, त्यामुळं थोड्याफार त्यांच्या आवडीच्या गोष्टी करायला द्यायला हव्यात. त्यामुळे मी तो कधी आयपॅड वगैरे घेतला ना तर मी त्याला रागवत नाही फारसं. त्याची एक टायमिंग ठरवून ठेवलेली आहे मुलांची की ह्या वेळेपासून या वेळेपर्यंत तुम्ही घेऊ शकता म्हणून. मुलांचं डाएट असेल म्हणजे व्यवस्थित त्यांना खाऊ पिऊ घालणं, त्याच्यानंतर त्यांच्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी, बाहेर घेऊन जाणं, त्यांच्या एंटरटेनमेंटच्या गोष्टी, आणि त्यांचा आजारपण असेल ते, त्यांच्या आवडीनिवडीच्या सगळ्या गोष्टी करता करता आपण ही थकून जातो. पण करणार काय नाही का. एकदा आपण आई वडील झालो की संपलं, मग आपल्याला सुट्टी नाही. बंद कर ले वेळ फ्रीज होता हंगरी तर खातो लाडू डाळ मग अशी सांगितली ट्युशनला जात नाही जाऊ लवकर हा खूप अगं तेच पण एक वॉक करून आला ते चल रे वेळ झाला फक्त उंचीला चक्कर मारून येतो ना पटकन हा उंचीला घेऊन एक दोन चक्कर मारून नाही आपण बाहेर उभारच येत की त्याला कसं कंटाळा येतो दिवसभर बरं चालतंय चला मग कापूर ठेवलाय आणि दिवा लावून ठेवते आणि या कापडाचा खूप छान वास आहे, सगळ्या घरभर दरवळतो. तर असा मी खाली दिवा लावलेला आहे आणि वर रेग्युलर कापूर नाहीये, भीमसेन कापूर म्हणून मिळतो ना तो वापरलाय. तबेलीचं पण चेहरा झोपून उठलेला आहे. ऐक ना तू पण फेस वॉश कर, केस नीट कर आणि बाहेर चक्कर मारून ये मामा वगैरे बायसिकल राईड कर, पप्पा येतो फोम करा. Okay, you have to go get freshen up. Come on. थांब डॅडी बाथरूममध्ये एक एक जा चल. आणि काय तर खाऊन जावा. I already ate banana. And Tanu already ate laddu. काय पाहिजे सांग पटकन, काय तर खायचं आणि मग जायचं बाहेर. जा त्यांना दे बाथरूम जा ग बाबा. हे बघ हात धुवा, थोडस पाणी हे करा, पावडर लावा. चला माझा कुकर झाला आणि त्याच्यानंतर चहा घेतला आणि मुलांना घेऊन बाहेर फिरायला आलो. फिरायला म्हणजे ओमकार बायसिकल राईड करते, एक दोन चक्कर होती कारण दिवसभर घरीच होता ना सगळ्या. मुलांना म्हणाले प्लेग्राऊंडला पण चला, पण ते नको म्हणाले, त्यामुळे इथंच 2-3 चक्कर मारतोय. कुकर झाला आणि त्याच्यानंतर मुलांना दूध दिलं, आम्ही पण स्नॅक्स थोडं खाल्लं आणि म्हटलं कुकर थंड होईपर्यंत एक चक्कर मारून येता येईल. इथंच घराच्या बाहेर वॉक करतोय. आमचं पण तेवढं वॉक, थोडं फ्रेश वाटतं. आमचं पण तेवढं वॉक. खाली जाते बसले. Go till that point and then come.
दोघींना बायसिकल राईड करा म्हटल्यानंतर नाही म्हणतायत. ओमकारची सायकल आहे काय? उठा, पंचर व्हायची. सायकल मला सॅम्पल राईड करून बघतो. या बिग बॉय इलेक्ट्रिक सायकल पडेल पडेल डाळ. No racing or anything, just walk like me as a normal human. सॉल्टी काजू बघू तुझे संपले का? फिनिश. आणि मुलांचं इथं चाललेलं आहे डिनर. झालं ओमकार, टुमॉरो स्कूल आहे. हॅलो फ्रेंड्स, तर जवळपास 10 वाजलेत. डिनर करून आम्ही चाललेलो आहोत नंदूबाईंच्या घरी. त्या घरी नाही आहेत पण मुलींना सोडायला चाललोय कारण उद्या आहे त्यांची शाळा. 10 वाजेपर्यंत खेळल्या त्या, छान डिनर केला आणि सोडून येतोय. झोपली का बारकी? नाही आहे की. हाय म्हणा सगळ्यांना. हॅलो. या उद्या शाळा असल्यामुळे पूर्व आणि ओमकार सुद्धा झोपलेत आणि आता ह्या दोघी पण थकलेत, जाऊन झोपतीलच. सव्वा 10 वाजलेत. आम्ही पोहोचलो 15 मिनिटातच. जास्त वेळ लागला नाही, 15 मिनिटात आलं ना. 10ला निघालो होता. हा काय? काय दिसतच नाही. दुपारी तशी एक छोटी नॅप झाली आहे. बाय. हा चल, उद्या शाळा आहे, झोपा. छत्री इथं आहे सगळीकडे. पोचलो. किती वाजले? 11:15 वाजले. मला उद्या ना मुलांच्या लंच बॉक्सची तयारी करायची आणि मला इतका कंटाळा आलाय. चला तर आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथेच थांबवते. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. गुड नाईट.